विद्यार्थी मित्रांनो, जवळ-जवळ सरळ सेवा सर्वच्या सर्व एम-पी-एस-सीकडे चालल्यात आणि गट क अंतर्गत ह्या ज्या परीक्षा होत आहेत, तर याच्यात मी तुम्हाला आज एक असा महत्त्वाचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतोय आणि त्या इंटरव्ह्यूसाठी जे मी गेस्ट म्हणून ज्याला बोलवलेलं आहे, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्याने केमिकल इंजिनिअरिंग करून नोकरीसाठी जवळ-जवळ 7-8 वर्ष प्रयत्न केला होता. एम-पी-एस-सीचा पण अभ्यास केला होता आणि संघर्ष करत-करत नेहमीच अपयश पदरात येत होतं आणि शेवटी तो दिवस उजाडला आणि त्याला पोस्ट मिळाली. असा आपला जो आजचा गेस्ट आहे, तर तो गेस्ट स्वतःच आपली ओळख करून देईल आणि तो त्याचा संपूर्ण इत्थंभूत पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला सांगेल. नमस्कार. तर मी आपल्यासमोर ज्याला बोलवलंय गेस्ट म्हणून, तर तो आहे अभय खोसे. आता तो कोण आहे आणि त्याचं आणि माझं काय नातं आहे, तो तुम्हाला सांगेल त्याच्याच तोंडाने. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभय महादेव खोसे. मी सध्या आता श्रीगोंदा तहसील येथे ग्राम महसूल अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तुमचे जे लाडके सर आहेत बाळासाहेब शिंदे सर, ते माझे सख्खे मामा आहेत आणि आज त्यांनी मला तलाठीची जी ॲड आली त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मला इथे बोलवलेलं आहे. सर सुरू करू आपण. हां. आता एक लक्षात घ्या, की मी तुम्हाला थोडासा माझा परिचय देतो, कौटुंबिक परिचय. माझं गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये दुले चांदगाव आणि माझ्या आई-वडिलांना 7 लेकरं होते. त्याच्यापैकी 4 नंबरची जी बहीण आहे माझी शोभा खोसे, तर तिचा हा मुलगा आहे आणि मी त्याचाच मामा आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा, की त्याने 7-8 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. परंतु तिथं अपयश येत होतं. तो केमिकल इंजिनिअर, त्याचं BE केमिकल झालेलं आहे आणि शेवटी त्याने ते यश मिळवून दाखवलं. ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी. आता मी तुमची जास्त वेळ नाही घेता, एक टू द पॉइंट आपण या ठिकाणी ही मुलाखत घेणार आहे. तर त्याच्यामध्ये तर त्याने अभ्यास कसा केला वगैरे काय काय. आता मला एक सांग, एक्झॅक्ट तू एम-पी-एस-सीचा अभ्यास सोडला होता एक 3-4 वर्षामध्ये, पण आता नंतर तो अभ्यास सुरू केला, तर तू तलाठी भरतीचा अभ्यास किती दिवस केला होता? ऍक्च्युली काय झालं, इंजिनिअरिंग नंतर मला फिल्म मेकिंगचं सुरू केलं होतं मी. म्हणजे अभ्यास तर करत होतो, पण मग मला लेखनाची आवड सुरू झाली. त्यासाठी मग मुंबईला 2-3 वर्ष होतो की स्क्रीन रायटर हो म्हणून. आणि त्यानंतर एकदा काय झालं, मी घरी आलो. म्हणजे 2-3 वर्ष मुंबईला होतो, स्क्रीन रायटिंगचं काम करत होतो, चांगलं चालू होतं. आणि घरी आलो तर अण्णा आजारी होते, तर ते मला पण रडायला लागले. मग असं झालं की मला असं वाटलं मी जे करतोय किंवा मला जे करायचे यांनी मला आतापर्यंत हे कॅपेबल बनवलंय. तर मला असं वाटलं की जे काय करायचं मला यांच्याबरोबर राहूनच करायचं इथून पुढे. आणि मग जे काय मला लिखाण करायचंय, पुस्तकं लिहायचे ते मी घरी येऊन करील असं डिसिजन घेतलं. मग त्याच्यानंतर आम्ही कॉटन बिझनेसचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण सुरू केलं होतं. त्याच्याबरोबर चुलत भाऊ माझा सतीश खोसे, त्यांनी पण सुरू केलं होतं. एक दिवस तलाठीची ऍड आली, तो म्हटला मग आपण करू अभ्यास. म्हटलं करू अभ्यास. मग सतीश मिलिटरीमध्ये ना, मिलिटरीमध्ये आता त्याचं स्थापत्य सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून तो कोकणात जॉईन झालेला सध्या. हो, तो पण माझा विद्यार्थी हो. आणि मग आम्ही काय म्हटलं, जर आता आम्हाला स्पर्धा परीक्षेचा किंवा सरळ सेवेचा सुरू करायचंय, तर तुम्हाला भेटलो आम्ही. तुमच्याकडून पुस्तकं घेतली, जे काय ठराविक. त्याच्या आधी काय झालं होतं, मागचा जो संदर्भ होता तो आम्ही विसरून गेलो होतो, कोणते पुस्तकं काय सगळं विसरलो होतो. मग तुम्ही जेवढे पुस्तक दिले आम्हाला, ते फॅक्टरीचे क्वेश्चन पेपर वगैरे सगळं, तेवढंच आम्ही डोक्यात ठेवलं. दुसरं कोणतं पुस्तक वाचलं पण नाही आणि त्याच्यावरच फोकस केलं. प्रॉब्लेम काय होतं, कधी कधी जर आपण एकच विषयासाठी 2-2-3 पुस्तकं रेफर केले तर टाइम पण कमी असतो आणि तेवढा वेळ पण भेटत नाही आपल्याला. हाच पॉईंट महत्वाचा आहे, लक्षात घ्या की आता 3च महिने तुमच्याकडे वेळ आहे आणि त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या, की तुम्ही 3-3, 4-4 पब्लिकेशनचे पुस्तक वापरू नका. तुम्ही एकाच पब्लिकेशनचे पुस्तक वापरा आणि ते थरोले अभ्यास करा. ते मी तुम्हाला देणार आहे, कारण तेच पुस्तक ज्याच्यातून तो तलाठी झालाय, तेच पुस्तक माझ्याकडे येतं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तलाठीसाठी मी जसा अभ्यास केला ते सांगतो आता मी. मग आम्ही तुम्हाला भेटलो, पुस्तक घेऊन गेलो आणि तेव्हा 1.5 महिना अभ्यास केला. 1.5 महिना अभ्यास, फक्त 1.5 महिना अभ्यास, कॉटन मॅन्युफॅक्चरिंग बघून 1.5 महिना अभ्यास केला. त्यातच पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून माझा 106वा रँक आला. मला 200 पैकी 191.11 मार्क होते आणि त्यात माझं सिलेक्शन झालं तलाठीसाठी. मला एक सांग, तलाठी भरती आता सरळ सेवा राहिलेली नाही, आता एम-पी-एस-सी आहे. तर तू राज्य सेवेचा पण अभ्यास केलाय आणि तू इकडे एम-पी-एस-सी याचा सरळ सेवेचा पण अभ्यास केलाय. तर मला सांग, आता विद्यार्थ्यांनी कोणत्या अँगलने अभ्यास केला पाहिजे? आता सगळ्यात महत्वाचं जे PYQ आहे, सरांनी जे नवीन पुस्तक तयार केले आलंय, ते PYQ तुम्ही म्हणजे पूर्णपणे पाठ. आता कसं आहे, गट कची परीक्षा सारखीच परीक्षा झालेली आहे पूर्णपणे. त्याच्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं PYQ आणि सिलेबस
एका हातात तुमच्या PYQ पाहिजे आणि एका हातात सिलेबस. एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. त्यांनी मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, चॅप्टर नंतर सगळे PYQ सोडून टाका. माझ्या याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तेच त्यांनी सांगितलं आता. बाळांनो, एक लक्षात ठेवा, त्यांनी मध्यंतरी MPSCचा अभ्यास सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी फक्त 1.5 महिन्यात पोस्ट काढलेली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर इथून पाठीमागे कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करत असाल, परंतु तुम्ही 1.5-2 महिन्यात सुद्धा पोस्ट काढू शकता. हे त्याचं उदाहरण समोर आहे. आणि हे घरातलंही उदाहरण माझ्या लक्षात ठेवा. कारण का तो माझा भाचा आहे. आणि मी तुम्हाला त्याला मुद्दाम का बोलवलं इथं, कारण तुम्ही म्हणले असते सर बाहेरून एखादा तुम्ही पैसे जाऊन माणूस आणला का, तसं नाही. त्याला सांगितल्यावर तू इथं आलाय आणि तो श्रीगोंद्यामध्ये नोकरीला आहे सध्या, तलाठी म्हणून. तर सांगायचं तात्पर्य काय की मी 2-3 महिन्यात सुद्धा पोस्ट काढू शकता, तर तुमच्या हातात 3 महिने येतं. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आमच्यापेक्षा बेटर टीम तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही. आणि त्याला मी मुद्दाम का इथं बोललो होतं की आज तुमच्या मनात जी भीती आहे, सरळ शिवायचे मुलं MPSCशी कॉम्पिट करू शकतात का, तर मला एक सांगा, आता हे जे माझं असं मत आहे की आता ह्या जवळजवळ 5,700 जागा येतात, त्याच्यानंतर ते 10,000 होण्याची शक्यता आहे. आता हे तांत्रिक आणि अतांत्रिक सगळ्यांचीच एकत्र परीक्षा. तर मला सांग, मेरिट वाढेल का कमी होईल, मला सांग बरं. आता मेरिट जे MPSC लागतं आपलं 50%, 55% त्याच लागणार. म्हणजे आपण जसं तलाठी भरतील जसं झालं 200 पैकी 191, 90, 95, 212 असे मार्क. नाही, प्रीचं सांगतो मी. प्रीचं पण मेरिट जास्तीत जास्त 50 ते 60% रेशोमध्ये राहील. बरं, आता त्याचं म्हणणं आहे की 50 ते 60% रेशोमध्ये राहील. परंतु मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस काय झालं होतं, मागच्या वर्षी 19 वरती मेरिट आलं होतं. तर माझा असा अंदाज आहे की त्यांनी थोडं हाय मेरिट सांगितलेलं आहे. तर माझा असा अंदाज आहे की हे मेरिट 40च्या आसपास येईल. कारण विद्यार्थी 15 जर सिलेक्ट जर केले तर 10,000 जागांसाठी 1.5 लाख विद्यार्थी. आणि मग त्यावेळेस विद्यार्थी सगळे बसले असतील, एक 20 लाख बसले असतील, तर खरं कॉम्पिटिशन असं 2 ते 3 लाख पोरांमध्ये असतं तेवढंच. तर आता मला एक सांग, अभ्यास किती वेळ केला, कसा केला, आणि त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आता मुलांना. मी आता 1.5 ते 2 महिने अभ्यास केला परीक्षेच्या आधी. आणि एक म्हणजे सरांचे पुस्तकं फक्त तेवढेच पुस्तकं. मी एक ठरवलं होतं की मराठी, इंग्लिश आणि GK आणि आणखीन काय होतं, गणित बुद्धिमत्ता. मी एवढं ठरवलं होतं की मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता मार्क गेले नाही पाहिजे. हे बघा, अवघड प्रश्न चुकला तो बऱ्याच जणांना चुकणार आहे, पण सोपा एक जरी प्रश्न चुकला ना, तुम्ही मेरिट लिस्टच्या बाहेर जाता. असं आता काय, आता प्री मध्ये काय सगळं GS आहे, म्हणजे राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, त्याच्यानंतर गणित आहे, बुद्धिमत्ता, हे असे त्यांचे जवळजवळ 8 विभागामध्ये त्यांचं डिवायडेशन झाले. काही 15 मार्काला, काही 10 मार्कांना नाही. तर मला सांग, तू किती तास अभ्यास करायचा दररोज? मी जवळ म्हणजे 5 ते 6 तास अभ्यास करायचो. आणि हा झाला कोर अभ्यास, म्हणजे पुस्तकं वगैरे वाचणं, प्रॉपर कोर. आणि त्याच्यानंतर जेव्हा बोर होईल तेव्हा PYQ घेऊन बसायचो. जोपर्यंत मला बोर होत नाही, म्हणजे जोपर्यंत कंटाळे झोप येत नाही, तोपर्यंत मी PYQचा इतका अभ्यास केला की मला परीक्षेत जेव्हा गेलो मी, तेव्हा असं टेन्शन काही झालं नाही की. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, तुम्ही किती अभ्यास करा, काही करा, ते फक्त 50%. परीक्षेच्या हॉलमध्ये 2 तास किंवा 1 तास जो असेल, तिथं तुम्ही काय करता, तिथे किती कॉन्फिडन्स तुम्ही उत्तर लिहिता, ते 2 तास तुमचं भविष्य ठरवतो. आता एक लक्षात घ्या की त्याचा एक भर होता, तो म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी काय केलंय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, आणि ते सगळेच्या सगळे आपल्याकडे येतं. हे सगळे फ्री ऑफ चार्ज आम्ही तुम्हाला देणार येतं. विश्वास ठेवा, येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आपलं पुस्तक पण मार्केटमध्ये मी आणतोय आणि सगळे PYQ पण तुम्हाला देतोय. तुम्ही फक्त बाळासाहेब शिंदे या नावावरती विश्वास ठेवा, कारण आतापर्यंत 50,000 लोकांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि हा माणूस काय एवढा साधा सोपा नाही किंवा कोणी त्याला कॉम्पिट करू शकतंय. 30 वर्षांपासून जे आढळपत तुम्ही महाराष्ट्रात लोकांनी मला दिले, तर ते मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. ह्या बॅचवरती मी पूर्ण मॉनिटरिंग करतोय, म्हणजे मी 12 तास तुमच्या पाठीमागे राहणार आहे, याची तुम्हाला गॅरंटी देतो. महिला व बालविकासचं पुस्तक आपलं सोमवारी आम्ही डिस्ट्रीब्यूट करतोय, तर त्याही विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पशुसंवर्धनचं पुस्तक येते, आणि तलाठी भरतीसाठी आपण स्वतंत्र एक ठोकळा आणतोय, तर तो ठोकळा सुद्धा तुम्हाला देतोय. आणि त्याच्यावर आम्ही सर्वच्या सर्व PYQ जे इथून पाठीमागे ते पण देतोय. आता मला एक सांग, तुझी थोडी फॅमिली बॅकग्राऊंड सांग. आता तू म्हणजे तुझं घर काय, वडील काय करतात, आई काय करते, आता ते मी तर आता समजा आपलं नातं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे, आमच्या प्रेक्षकांना काहीच माहित नाही ना. माझे वडील आरोग्यसेवक होते, आई गृहिणीचे. आणि माझी लहानपणापासून वडिलांची बदली होत राहायची 3 वर्षाला, 4 वर्षाला. त्याच्यामुळे मी ग्रामीण भागात सगळं शिक्षण झाले माझं. आणि त्याच्यानंतर मी माझं 11वी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील लोणीला केलं. तिथं मग मी माझा पुस्तकांशी संबंध आला. आता तुझ्याकडे जी आर्टिस्टिक जो जीन्स आहे तो माझ्याकडे पण आलेला आहे. कारण की जे कलेचं जे नातं आहे ते बाकी सगळ्यांकडे आता माझ्याकडे आले. मग पहिल्यापासून मला लिखाणाची पण आवड होती पहिल्यापासून. नंतर मी केमिकल इंजिनिअरिंगसाठी सिंहगड कॉलेजला माझं केमिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. ते करतानाच मी
फिल्म इन्स्टिट्यूट आहे तिथं. तिथे मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होतो. म्हणजे मला एक सुप्त इच्छा होती की ग्रामीण भागात मला नोकरी लागली पाहिजे आणि ती हम्म. माझी कंप्लीट पण झाली. आणि ग्रामीण साहित्य मला आवडतं पण लिहायला आणि माझं मराठी पुस्तकावर एक सध्या काम पण चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे इंटरनॅशनल लेवलवरती पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. म्हणजे त्यांनी आतापर्यंत म्हणजे जागतिक स्तरावरती जे पब्लिकेशन आहेत ना, त्यांनी सुद्धा त्याची पुस्तकं काय केले प्रसिद्ध केले. माझे 7 ते 8 पुस्तकं अमेझॉनवर गेले तुम्ही अभय महादेव टाकलं तर सगळे पुस्तकं येतील आणि सगळं सेल अमेरिका, जापान तिकडे सेल होतो बऱ्यापैकी. बरं, आता एक लक्षात घ्या की मागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकच सांगून ठेवतो, जो माणूस अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोरांना नोकऱ्या देऊ शकतो, तो माणूस घरातल्या सुद्धा माणसांना नोकऱ्या देऊ शकतो. माझी मुलगी क्लास 2 झाली, अधीक्षक. क्लास 2 म्हणजे समाजसेवा अधीक्षक झाली. आता माझा भाऊ क्लास 1 आहेच, तो त्याचा अधीक्षक होता, तो आता क्लास 1 आहे. आता महत्वाचा मुद्दा हा तलाठी झालाय. माझ्या मेवना सुद्धा तलाठी झालाय आणि माझ्या मावस बहिणीची मुलगी सुद्धा काय झाली, तलाठी झाली. म्हणजे हे 3 लोक मी माझ्या घरातले तलाठी केले. त्याच्यामुळं या परीक्षा चिल्लर येतात, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि तो जो कालावधी तुम्हाला मॅनेज करायचा आहे तो 3 महिन्यांचा, तर त्याच्यामध्ये मी आहे. मला माहिती आहे राज्यसेवेचा पेपर मेन्स आम्ही 2दा दिलेला आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की अभ्यास कसा करायचा काय. आणि मला एक सांगायचंय, तुम्ही संदर्भ पुस्तक निवडताना सरांचे निवडा आणि 2 महिने 3 महिने अजून 3 महिने फक्त तेवढंच साहित्य करा. दुसऱ्या साहित्याकडे बघूच नका. कारण काय होतं, म्हणजे तुमचं माइंड फोकस हलवून नका देऊ. जेवढं एक संदर्भात 1-2-3 दिवस घ्या वाटलं तर साहित्य ठरवायला, पुस्तकं वगैरे, पण तेवढाच अभ्यास करा आणि कंटिन्यू करा आणि PYQ वर लक्ष द्या. 100% सर पास होते सर. बरं, आता एक लक्षात ठेवा की त्याच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या कामाबद्दल किंवा याच्याबद्दल येण्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद कोणता होता माहितीये का, ती नोकरी लागण्याचा. ठीक आहे. नाही म्हणजे कसं झालं, मग माझे पुस्तकं तिकडे विकतात, अमेरिकेत विकतात, जपानमध्ये विकतात, त्याच्यापेक्षा मी तलाठी झालो यात सगळ्यात जास्त लोकांना घरच्यांना पण सगळ्यात जास्त आनंद होता की तो तलाठी झाला. म्हणजे तो त्याची इंटरनॅशनल लेवलचा लेखक आहे, तरी पण त्याचा आनंद होता की तलाठी झाला. त्याच्यामुळे तुमच्या आई बापाला किती आनंद होईल. आणि तुम्ही एकदा जर तुम्हाला कोणतीही पोस्ट भेटली ना, तर तुमचा मानसिक त्रास इतका कमी होतो, फायनान्शियली स्टेबल होता, मानसिक त्रास कमी होतो. तुम्हाला आणि तलाठी अशी पोस्ट आहे की तुम्हाला भरपूर वेळ भेटतो बाकीच्या इतर गोष्टी करण्यासाठी, किंवा महसूलचे काम असतात काम, आणि महसूल हा शासनाचा का नाही, महसूल विभाग हा शासनाचा का नाही. त्याच्यामुळे इतका वेगवेगळ्या आम्हाला योजना आणि इतक्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो ना, खूप सॅटिस्फॅक्शन जॉब आहे तलाठीचा. बरोबर आहे. म्हणजे तुझ्या कामात तो आनंद घेतो. आनंद खरंच भेटतो, म्हणजे कारण की वेगवेगळ्या प्रकारचे कामं करायला भेटतात असे. बरं, तर एक लक्षात घ्या की ही मुलाखत मी का घेतली याचं कारण तुम्हाला सांगतोय. कारण तुम्हाला असं वाटत असेल की हे नेमकं होईल का आपल्या ऍडजस्ट, तर मी तुम्हाला सांगतो हे 100% ऍडजस्ट होईल. आणि मला सांग, आता अभ्यास करताना तू सांगितलं की तुला 191च्या पुढे मार्क्स होते, पण आता असं मुलं काय करतात की हे सोडून दे, ते सोडून दे, हा फोकस करू का, ते फोकस करू का, ते फोकस करू, याच्याबद्दल मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर माझं असं मत आहे की तुम्हाला या परीक्षेमध्ये जर आणखी जागा जर वाढल्या तर 1.5 लाख पोरं पास होणार आहे. तुमचं मेरिट खूप खाली येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, MPSC तयारी करणाऱ्या पोरांनी सुद्धा मेन्सचा अभ्यास केलेला नसतो. सगळे प्रीमध्ये जर पास जर झाले तुम्ही थोडाफार अभ्यास करून, तर तुम्ही सगळे एका लेवलला आहेत आणि तिथपासून तुम्हाला अभ्यास करायचा. आणि त्या परीक्षेमध्ये मराठी इंग्लिशचा डॉन महाराष्ट्रातला मी तुमच्या समोर बसलोय. मी तुम्हाला 75च्या पुढेच मार्क्स मिळवून देईल. आणि मला असं वाटतं MPSCच्या मेन्समधून गटकच्या तुम्हाला 130 ते 40च्या दरम्यान जर मार्क्स जर पडले तरी तुमची पोस्ट निघू शकते, कारण जागा जास्त येतात, आणखी वाढणार येतात. आणखीन एक तुम्हाला गुड न्यूज सांगतो, डिपार्टमेंटल PSI जवळजवळ 500 पदांची ऍड येणार आहे. आणखी पशुसंवर्धनचे येणारे, कृषी सेवक, ग्रामसेवक यांची सगळ्यांची ऍड येणार आहे. आता अभय थेट नगरवरून इथं आलाय, तो श्रीगोंद्याला आहे, तो नगरला राहायला, कारण आमचं गावच नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळं त्याला सांगितलं तुला यावं लागलं इथं, तर तो लगेच गाडी घेतली, त्याने इकडे आला तो. तर आता तू आयुष्याबद्दल सांग, म्हणजे आयुष्य नोकरी लागल्यानंतर आणि नोकरीच्या अगोदर काय काय फरक पडतो. नोकरी लागल्यानंतर म्हणजे आता ज्या दिवशी ही ऑर्डर पडली, मी जेवत होतो, मला माहित पण नव्हतं रिझल्ट आला. माझ्या मित्रांनी फोन केला, अभिनंदन. म्हटलं कसलं अभिनंदन, सर तुमचं सिलेक्शन झाले. मग मी त्या पॉइंट पासून म्हणजे 360 चेंज झाला डायरेक्ट, की लोकांचे फोन सुरू झाले, किंवा आणि आपल्या मनात जो ताण असतो ना सतत काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी, तो पूर्णपणे नाहीसा होतो त्या सेकंदाला. बरोबर आहे. आणि गावात माझा सत्कार झाला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सत्कार होतो तुमचा. आणि सत्कार जाऊ द्या, पण तुम्ही एक माणूस म्हणून हे काम
हे तुम्ही जे काम करणार आहेत ना त्याची ती तुमची ओळख असते. बरोबर आहे. आणि तलाठी झालं किंवा महसूल विभागात झालं, कोणत्याही तुम्ही जेव्हा नोकरी लागताना समाजात तुमचा एक वेगळा रिस्पेक्ट असतो. कारण की आपण इतकं महत्वाचं काम करतोय. तुम्ही जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला काहीच कल्पना नसते आपल्याला काय काम करायचं आहे, काय हे पुढं कामाचं स्वरूप काय असणार आहे. पण जेव्हा आपण एकदा नोकरी लागल्यानंतर त्या क्षेत्रात येतो ना तेव्हा आपल्याला कळतं की ह्या पदाची काय रिस्पेक्ट आहे बरोबर आहे. लोकांमध्ये. तुम्ही गावात जा, तुम्हाला साहेब म्हणून म्हणजे साहेब तो रिस्पेक्टच वेगळा असतो. जेव्हा आपण एखादा म्हातारा माणूस येतो, आपल्याकडे म्हातारी आजी येते, तेव्हा आपण तिचं काम लवकर करून देतो. डोळ्यात आनंद जो असतो ना तो काही वेगळाच आहे. असं आहे. आता या मुलाखतीचा जो सार आहे तुम्हाला एक सांगतो, त्यांनी 2-3 पॉईंट सांगितले. ते म्हणजे तुम्ही एकाच पब्लिकेशनचे पुस्तक वापरा, हो प्रकरण वाचल्यानंतर PYQ सोडवा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्याने 6-7 तास अभ्यास दिला होता, कारण तो अगोदरपासूनच हायली ब्रिलियंट आहे. म्हणजे मला माहिती आहे म्हणजे त्याच्याबद्दल एवढं एक सांगायचं मला, हां. आता इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी असतील किंवा लोक असतील हां. तर थोडं लॉजिक आपलं असतं पहिल्यापासून. असं काही नाही का लॉजिक असल्यावर काही वेगळं, पण लॉजिक जर थोडं डेव्हलप झालं असलं तर थोडंसं इझी होतं प्रश्न हां. सोडवायला. कारण प्रश्न समजला पाहिजे, आकलन शक्ती. बरोबर. PYQ सोडवायला यासाठी सांगतोय की तो प्रश्न वाचल्यानंतर तो आकलन झाला पाहिजे. आपलं आकलन झाला पाहिजे म्हणजे तो आपल्याला समजला पाहिजे प्रश्न, त्याचं उत्तर काय असू शकतं. जर तुम्हाला 90% 100% जर प्रश्न समजला ना तर लॉजिकने सुद्धा प्रश्न सुटतात. न अभ्यास म्हणजे काही प्रश्न हो म्हणजे काय आपल्या जे पूर्वज्ञानावरती काही न general knowledge अवलंबून राहता आपण लॉजिकनी पण प्रश्न सोडू शकतो. सोडू शकतो. हो. तर तो इथं आला, एक चांगल्या प्रकारची मुलाखत आज या ठिकाणी घेतली. आता माझ्या घरातला मेंबर म्हणून मी त्याचं कौतुक करत नाही, परंतु तो पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये जीव लावून काम करायचा, आणि त्याने शेवटी त्याला जे असं आवश्यक होतं ते अचीव्ह केलं. पण मला असं वाटतं की त्याने जी पोस्ट घेतली, तो राज्यसेवा किंवा UPSC पण देऊन पोस्ट काढू शकत, पण त्याला जी गोष्ट हवी होती ना ती त्याला मिळाली. त्याच्यानंतर त्याने पुढे काही प्रयत्न केले नाहीत, कारण का त्याला तेच हवं होतं. जसं मी सरकारी 3 नोकऱ्या सोडून मला शिक्षकच व्हायचं होतं, म्हणून मी शिकवायला चालू इथं. तो नाही, प्रकार झाला मला त्याच्याबरोबर. पण लेखक व्हायची इच्छा आहे. हं. आणि हे काम करून मला एक्सपिरियन्सेस भेटतात. मला जर बरोबर. ग्रामीण साहित्य लिहायचं मला कारण की मला प्लस पॉईंट हा झाला की मला एक्सपिरियन्सेस पण नोकरीतून भेटतात आणि त्याचा मला उपयोग लेखनात पण होतोय. बरोबर. त्याच्यामुळे दोन्ही माझ्यासाठी परफेक्ट ओके झालं बरोबर. सगळं. तर तलाठी भरतीसाठी इकडं तिकडं हात मारत बसण्यापेक्षा आम्ही तुम्हाला जे साहित्य देतोय त्यावरती फोकस करा. पुस्तक आणि नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मी सगळे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आमच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या, आणि वेळ नाही आपल्याकडे, आणि आपला यशाचा मार्ग सुकर होण्यासाठी आम्हाला संधी द्या. धन्यवाद.